उद्यानात फिरायला आलेलो आहे नसरापूरच्या. तर या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीबद्दल आपल्याला किती माहिती आहे याची थोडक्यात माहिती थोडीसं जाणून घेण्याचा प्रयत्न करू. हा, तू कितीला आहे बाळा? मी डी फार्मसी झाले. डी फार्मसी. तू 10वीला. 10वीला आहे. ठीक आहे. आता उगवते तारे आहेत आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या जगामध्ये. आता हे उमलू पाहणारी फुलं आहेत. तर यांना आपण थोडेसे काही प्रश्न विचारू की महाराष्ट्रामध्ये आळंदी या ठिकाणी काय आहे, कोणाची समाधी आहे? ज्ञानेश्वर. शाबास, व्हेरी गुड. संत ज्ञानेश्वर महाराजांची समाधी आहे. तर आता ज्ञानेश्वरी कुणी लिहिली? ज्ञानेश्वरांनी. कुणी लिहिली ज्ञानेश्वरी? कुणी लिहिली? कुणी लिहिली ज्ञानेश्वरी? तर विषय असा आहे, मी आतापर्यंत जवळजवळ 1000 लोकांचा सर्वे केला की ज्ञानेश्वरी ही आणि संत ज्ञानेश्वर महाराज आणि ज्ञानेश्वरी याचं काय अतूट नातं हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे, बरोबर आहे की नाही? परंतु ज्ञानेश्वरी ही ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिली हा प्रश्न आणि याचं उत्तर अत्यंत चुकीचं आहे. तर आता ऐकून घ्या, ज्ञानेश्वरी कुणी लिहिली नक्की? जर ज्ञानेश्वर महाराजांनी नेवासा या ठिकाणी त्या खंबाला टेकून ज्ञानेश्वरी लिहिली नाही तर ती सांगितली, तर पुणे ज्ञानेश्वरांच्या प्रत्येक तोंडातून पडणारा ज्ञानरूपी शब्द त्या कागदावर उतरवण्याचं काम ज्या माणसाने केलं त्यांचं नाव आहे सच्चिदानंद बाबा. आणि सच्चिदानंद बाबांनी ज्ञानेश्वरी लिहिली याचा पुरावा ज्ञानेश्वरीच्या शेवटच्या ओवीमध्ये 18व्या अध्यायातल्या 1810 क्रमांकाची ओवी आहे. ती ओवी अशी: शके 1272 टीका केली ज्ञानेश्वरे, सच्चिदानंद बाबा आदरे लेखक झाला. तर मला याच्यातून ह्या व्हिडिओमधून असं सांगायचं की आपल्या महाराष्ट्राची संस्कृती, या महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अभ्यास आणि जे धर्मग्रंथ त्याच्याबद्दल पुरेशी महाराष्ट्राला सुद्धा माहिती नाही. या सर्वेतून याच्यातून हे समजून येतं. म्हणून ज्ञानेश्वरी ही संत ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिली नाही तर संत ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितली आणि ती सच्चिदानंद बाबांनी लिहून काढली. असा हा इतिहास आहे. रामकृष्ण हरी.